तुमची बातमी पाहिल्यानंतर तुम्ही बघताय, तुमची बातमी 2 दिवसापूर्वीच आलेली होती. पण हे जे वर्धमान फॅन्टसी म्हणा किंवा शिवार गार्डन, जे मीरा भाईंदरचं एकदम फेमस असं हे गार्डन आहे, इथे बरेच लांबून लोक आपल्या मुलांसकट इथे फिरायला येतात. तुम्ही संध्याकाळी बघाल तर इकडे अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात लहान मुलांची गर्दी असते. इथे बोटिंग असं चालू, इथे मुलं असे रेलिंगला पकडून उभे असतात. तर हे खरं तर जे आपलं आपत्कालीन व्यवस्थापन आहे ना पालिकेचं, ते कशा प्रकारे काम करते तुम्ही बघा. म्हणजे ह्यांचं काम एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला टेंडर दिलं की तिकडे बघायचंच नाही ह्यांना. एखादी दुर्घटना झाल्याच्या नंतर त्यांचं तिकडे लक्ष जातं. आता हे शिवार गार्डन जे मेंटेनन्स आहे ते ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा ज्या कंपनीकडे दिलेलं आहे त्या कंपनीने इकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. हे रेलिंग तुम्ही बघा, हे जे आहे ना हे आत्ता बसवलेलं आहे. पण ज्या वेळेला आपका शहर यांनी जेव्हा बातमी बनवली त्यावेळेला हे इथे लावलेलं नव्हतं आणि ते पण ह्या चिंदीने बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या बांबूला ह्या चिंदीने बांधलेलं आहे. हे रेलिंग निघून म्हणजे ह्याला फार वेळ झालेला आहे हे निघून, आणि इथून डायरेक्ट जर एखादा मुलगा आला असता तर डायरेक्ट ह्या तलावामध्ये पडला असता. म्हणजे केवढं मोठं डिझास्टर आहे तुम्ही लक्षात घ्या. आपण कशापासून वाचायचे, आपण देताना सगळे टॅक्स देतो. हे इतकं महत्त्वाचं हे मीरा भाईंदरचं सेंटर पॉइंट आहे आणि ते सगळीकडनं लोक येतात आपल्या मुलाबाळांसकट. जर एखाद्याचं मूल किंवा एखादा व्यक्ती ह्या पाण्यात पडला तर त्यांच्या जीवाशी हे महानगरपालिका खेळतंय का असा प्रश्न विचारावा वाटतो. खरं तर तुम्ही खूप चांगलं काम केलं की हा विषय सगळ्यांनी पाहिलं असेल पण कोणाच्या लक्षात आलं नाही. खरं तर इतका महत्त्वाचा विषय तुम्ही बघू शकता. इकडे हा पिलर आहे, इथे लाईटचं कनेक्शन त्यांनी दिलेलं आहे. आता हा बल्ब इथून निघालेला, ही वायर अशी लटकलेली आणि हे ओपन आहे संपूर्ण कनेक्शन. इकडे सुद्धा ह्या कॉन्ट्रॅक्टरचं किंवा महानगरपालिकेचं लक्ष नाही. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा लाईट्स चालू होतात त्यावेळेला हे सुद्धा कनेक्शन चालू असेल आणि जर एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या लहान मुलाचा इकडे हात गेल्यावरती काय घटना घडू शकते तुम्ही बघू शकता. त्याच प्रकारे तुम्ही ह्या बाजूला पण जर बघितलं तर इकडे सुद्धा ह्या वायर आहेत, या ओपन ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारचे आमच्या इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, कुठल्या पक्षाचे असतील किंवा कोणाच्या निकटवर्तीय असतील, जे पण कॉन्ट्रॅक्टर ह्या शिवार गार्डनची किंवा वर्धमान फॅन्टसी ह्या गार्डनची देखभाल करतात, त्यांनी कशा पद्धतीने ही देखभाल केलेली आहे ते तुम्ही बघू शकता. जिकडे पैसे कमवण्यासाठी तुम्ही आता 1 महिन्याभरापूर्वी एवढा खर्च करता तिकडे एखादी गाडी चालवण्यासाठी, तुम्हाला इकडे एक छोटा खर्च करता नाही आला की तुमचं हे रेलिंग निघालेलं आहे. हा केवढा मोठा डिझास्टर इथे होऊ शकतो इकडे लक्ष नाही आहे तुमचं. बरं, ह्या तलावामध्ये बरेच मासे असतील किंवा कासव आहेत, बदक आहेत. ह्या तलावामध्ये बरेच जलप्राणी इथे संचार करतात. त्या तलावाजवळ जर तुम्ही आता उभे राहाल ना, याची स्वच्छता करणं काम कुणाचं आहे, याची सफाई झालेली नाही. आज इथे आम्ही उभे आहोत, ह्या तलावाचा इतका वास येतोय. याच्यामध्ये जे प्राणी वास करतात त्यांच्या जीवाशी खेळत आहे, कारण ह्या पृथ्वीवरती राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे हे जे शिवार गार्डन आहे आणि हे जे मॅनेजमेंट आहे, महानगरपालिका असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर, यांच्यावरती खरं तर गुन्हा दाखल केला पाहिजे की नागरिकांच्या जीवाशी खेळ. आता याविषयी मी राधा विनोद शर्मा यांना सुद्धा एक पत्रक देणार आहे.